भाया चालू गणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारे कापसने डीरा डोंबरा ठाये घोणा टिडारे पालाने रसे निमडा फवारो देजुरे चालू भाया चालू गणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा कमाये जादा लेणे करीने विव्याने ठोते भणावरा दोवा तेरी बणी जासे करी रे चालू भाया चालू गणशा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा हे तिने बारामा शिक्षणे लेतारा. आवडलं का सेंद्रिय शेतीवरचं माझं गाणं? सेंद्रिय शेतीमुळे खूप फायदा होतो. कमी खर्चात शेतीचं उत्पन्न वाढवता येते व जमिनीचा कस सुधारतो, पीकही चांगले येते. सेंद्रिय शेतीमुळे एवढा फायदा होतो तर मग रासायनिक खत कीटनाशक का वापरायचे? बीज प्रक्रिया. सर्वात आधी आपण शिकूया बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केली की बी चांगले रुजते, अळी कीड बुरशी यापासून बियाचा बचाव होतो व पीक चांगले निघते. बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे सांगा फिरांजा. रामराम मंडळी, आपल्या इथं तुम्ही मीटिंगला आलात ते खूप चांगलं झालं, कारण तुम्हाला शेतीविषयी मला काहीतरी सांगायचं आहे. हां, मी तुम्हाला सांगेन जे तुम्ही केलं पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला माहिती सांगू तुम्ही काहीच केलं नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. हां, काय आपल्या लोकांवर कर्ज होतं ते त्यांनी कसं वाचवायचं? त्यासाठी याच्यात काही खतांविषयी किंवा औषधांविषयी माहिती आहे. आपण पेरणी करतो ते आपण कसं पेरायचं याविषयी तुम्ही सर्वांनी माहिती घ्यायची आहे आणि हे सर्वांनी करायचं आहे. तर आपण इथे थोडी बियाणांविषयी काय माहिती आहे याचा विचार करूया. बीज प्रक्रिया म्हणजे काय? म्हणजे आपण जे काय पीक करतो त्याची रोपं किंवा बी जसंच्या तसं पेरतो. ते चांगलं उगवण्यासाठी आपण एक लेप तयार करू, द्रावण तयार करू. त्याचं कसं आहे, आता हे बघा, हे बी आहे, हे त्यात भिजवायचं आहे. हे कोणतं बी आहे? मकाय. कोणतं आहे? मकाय. आणि हे आहे तूर, हे आहे हरभरा, हे आहे मूग, हे आपलं मिरचीचं बी आणि हे ज्वारी. याच्यासाठी आपल्याला द्रावण तयार करायचं म्हणजे लिंपण. याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला, मी आता तुम्हाला लेप कसा लावायचा आणि द्रावणात बी कसं बुडवायचं हे तुम्हाला दाखवतो. चला. तर एक ओंजळभर शेण घ्यायचं. असं. याच्यात आपण थोडं पाणी टाकायचं ते भिजवण्यासाठी. याची अशी एक राबडी बनवायची अशी. असं. आता आपण हे घेतलेलं शेण आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे? हे 1 लिटर गोमूत्र आहे बरं का. हे गोमूत्र घ्यायचं आणि असं टाकायचं. ही अशी आपण चांगली राबडी तयार करून घ्यायची. 1 लिटर भरून. 1 लिटर. हे चांगलं कालवून घ्यायचं. कालवून घेतल्यानंतर हा पावशेर गूळ आहे बरं का. काय? गूळ. हा गूळ आपण चांगला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. चांगला असा बारीक करून घ्यायचा. बारीक केल्यावर तो या राबडीत टाकून द्यायचा. असं असं करून राबडीत टाकल्यावर ते परत कालवून घ्यायचं. कालवून घेतल्यानंतर परत 1 चमचा हळद. काय आहे? हळद. 1 चमचाभर अशी आपण या राबडीत टाकायची. आणि परत चांगलं कालवून घ्यायचं. चांगलं कालवून घेतल्यानंतर आपण जे बी लावतो ना, ते बी आहे ना, ते यात भिजवायचं 1 तासभर. त्याच्यामुळे काय होतं, आपण जसं पेरतो तसं बी चांगलं उगवतं. ही आपली राबडी तयार झाली. तर याच्यात बी कसं भिजवायचं?
तर काय भिजवायचं याबद्दल मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे असं एखादं पातळ कापड घ्यायचं. हं, असं कापड घ्यायचं. पातळ म्हणजे कोणतं? तर धोतराचं. तर धोतराचं कापड घ्यायचं. आणि हे काय? आणि ही काय? ज्वारी. हा, आपली ज्वारी, आपली गावरान ज्वारी आहे ही. हायब्रिड ज्वारी नाही घ्यायची. गावरान ज्वारी वापरायची, गावरान. तर याला असं कापडावर टाकायचं. हं, टाकल्यावर त्याला असं चांगलं गुंडाळून घ्यायचं. आणि चांगलं बांधून घ्यायचं. असं करून बांधायचं. असं. हा तर हे काय? बनल्यानंतर ही ज्वारी काय बनलं आपण? ज्वारी. काय म्हणाला? ज्वारी. ज्वारी आपण यामध्ये 2 तास भिजवायला टाकायची. 2 तास. तळात भाजीपाला टाकायचा. हे जर भिजत नसेल तर परत आपण त्यात पाणी वाढवायचं. हे भिजलं तरच बी चांगलं येईल. तर आपलं बी हे त्यात बुडालं पाहिजे. हं? तर बुडाल्यावर हे आपल्याला 2 तास भिजायला टाकायचं. किती? 2 तास. बघा, तुम्ही म्हणाल कसं सुकवायचं? तर आपण सुकवण्यापूर्वी 2 तास हे भिजवलेलं आहे. ते आता आपल्याला सुकवायचं आहे. तर बघा, आता असा सावलीमध्ये आपण एखादं बारदान अंथरायचं सावलीमध्ये सुकवण्यासाठी. असं काढायचं. आणि असं करून मोकळं करायचं. आणि चांगलं पसरून घ्यायचं. हे असं पसरून घ्यायचं. असं सावलीत सुकवायचं बरं का. उन्हात सुकवायचं नाही. 2 तास असं सुकवायला ठेवायचं. याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. ती आपण आता परत एकदा बघू. काय आपण काय काय केलं, किती प्रमाण घेतलं, काय काय केलं. बीज प्रक्रिया म्हणजे आपलं धान्य किंवा बियाणं भिजवणं. साहित्य काय असतं? 1 किलो शेण, 1 लिटर गोमूत्र, पाव किलो गूळ, 1 मोठा चमचा हळद आणि गरजेनुसार पाणी. तयारी कशी करायची? तर ह्या वस्तू एकत्र करून 3 रात्र भिजत ठेवायच्या. चौथ्या दिवशी ह्या बिया कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या. यासाठी वेळ किती लागतो? एकदल असेल तर 2 तास ठेवायचं. द्विदल असेल 1 तास ठेवायचं. नंतर द्रावणातून काढून या बिया सावलीत सुकवायच्या आणि पेरायच्या. भाजीपाल्याच्या रोपांची मुळं या द्रावणात भिजवून लगेच लावायची.